सातारा जिल्ह्यातल्या कराड चिपळूण राज्य महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत सध्या मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर यांनी प्रांत कार्यालयाच्या बाहेर आंदोलन या आमरण उपोषण या ठिकाणी बसलेला आहे। नक्की काय त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर काय सांगाल, काय नक्की तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? नमस्ते। सर्वप्रथम मागणी म्हणजे अशी की मी गेल्या पावसामध्ये उपोषणाला बसलेलो, त्यावेळी LNT कंपनीने चुकीच्या पद्धतीनं काम करून अर्धवट सोडून गेली, म्हणून त्यांना 10 कोटी 1 लाख रुपये दंड केलेला, तो भरला पाहिजे पहिल्यांदा। दुसरी गोष्ट 5100 झाडं कमीत कमी इथं तोडण्यात आलेली आहेत रस्त्यावरची, ती 5 पट त्यांनी लावली पाहिजेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे डागडुजीचे जो कालावधी होता तो त्यांचा संपत आलेला आहे, तो त्यांनी पूर्ण करून त्यांची जी कामं उर्वरित राहिलेली आहेत मी त्यांना लिस्ट दिलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण कामं केली पाहिजेत। आणि चौथा प्रश्न असा आहे की जे 13 किलोमीटरचं उर्वरित काम LNT कडून जे वर्ग करण्यात आलं होतं, त्या ज्या कंपनीनं आत्ता ह्या महिन्यामध्ये कमीत कमी 15 दिवस राष्ट्रीय मार्ग बंद ठेवलेला, तो त्यांच्या चुकीच्या कामामुळं आणि त्या सर्व तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सर्व जनतेचं त्यांनी वेटीस धरून त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने काम केलं आणि रस्ता बंद केला, म्हणून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। या सर्व मागण्यांसाठी मी अमरण उपोषणाला इथं प्रांत कार्यालयाच्या बाहेर बसलेलो आहे। या ठिकाणी अतिवृष्टीचं कारण देण्यात आलेलं आहे असं आम्हाला समजतंय। नक्की खरंच अतिवृष्टी या ठिकाणी झाली होती किंवा अतिवृष्टी जाहीर करण्याचा अधिकार इथल्या स्थानिक प्रशासनाला आहे? मुळामध्ये अतिवृष्टीचं मी तहसीलदार प्रांत साहेबांना विचारलं तर अतिवृष्टी काय अशी झालेली नाही म्हणून सांगितले, परंतु या संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अतिहुशार अधिकारी आहेत, त्यांनी SP साहेबांना हे पत्र देऊन या ठिकाणी अतिवृष्टी चालू आहे, आम्हाला गाड्या काम जे आहे ते खचलेलं आहे आणि अतिवृष्टी चालू असल्यामुळं आम्हाला कामं बंद करावं लागते, तर तुम्ही तुमच्या गाड्या सर्व उंबरज कराड या साईडनं फिरवा, आमचा राष्ट्रीय महामार्ग बंद करा अशी मागणी केल्यामुळे त्यांनी इथं काय जागेवर बघितलं नाही आणि त्यांना तशी मागणी केल्यानंतर त्यांना बंद करण्याचं त्यांना पत्र दिलं। मार्ग प्राधिकरण आणि इथलं स्थानिक जिल्हा प्रशासन आहे ते ठेकेदाराला कुठेतरी पाठीशी घालतात? 100% पाठीशी घातल्याशिवाय एवढा मोठा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा जो असणारा रोड बंद करण्याचा यांना अधिकारच नाही आणि त्याला असं कारण नाही। 100% त्यांना अधिकार आहेत, रस्ता कुठेही कधीही फिरू शकतात, परंतु या ठेकेदारासाठी फक्त ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी रस्ता फिरवण्यात आला आहे। कारण रस्ता फिरवण्याची चूक जर वाहून गेला असता पाण्यामुळं पुरामुळं तर गोष्ट वेगळी आहे। या ठेकेदारानं चुकीचं काम केलं होतं आणि चुकीच्या कामामुळं त्यानं प्रॉपर रस्तेच केले नाही, जो कच्चा रोड बनवायचा असतो त्यानं बनवला नव्हता, त्यामुळे लोकांची जनजीवन सर्व विस्कळीत करून त्यांनी रस्ता बंद केला। या आंदोलनाला या उपोषणाला भेट देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आलेले आहेत। नाना काय सांगाल, तुम्ही पाठिंबा द्यायला इथं आलेला आहात, कसं बघता या सगळ्या प्रशासनाचं जे काम चाललेलं आहे त्या संदर्भात? मुळात जे आमचे मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर आहे, अनेक आंदोलनासाठी नेहमी लोकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, गरजा आहेत, त्या गरजा शासनासमोर निदर्शनास आणण्यासाठी अनेक वेळा त्यांनी उपोषणं केलेलं आहेत आणि आम्ही जी माणसं काम करणारी माणसं आहेत त्यांच्यासोबत का आपण थांबू नये, त्यांना का जाहीर पाठिंबा देऊ नये? कारण आज तालुक्यामध्ये जर परिस्थिती बघायला गेलं तर अति भयंकर रस्त्याची असेल, अनेक विकास कामाचे असेल, तर ही झालेली दिसते। मग आम्हालाही असं वाटतं की आम्ही यांना या रस्त्यासंदर्भातलं अमर उपोषण त्यांनी चालू केलेलं आहे, त्याचं आम्ही तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनसेचे तालुका प्रमुख आहेत गोरख नारकर यांनी यापूर्वी देखील अनेक उपोषणं केलेले होते, आंदोलनं केली होती, मात्र गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे, हे प्रशासन त्यांच्या उपोषणाकडे पाठ फिरवत असल्यामुळं पुन्हा एकदा त्यांनी हे आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। येणाऱ्या काळात या त्यांच्या मागण्याकडं जर का प्रशासनानं योग्य ती कारवाई नाही केली तर मात्र मनसे स्टाईल आंदोलन करणार अशी देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।